ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यभरात पावसाचं थैमान। अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद, शासकीय मदतीकडे लक्ष। साताऱ्याच्या शामगावमध्ये शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान। सरकार आम्ही काय करायचं? सोयाबीन पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा आक्रोश। परभणीच्या पालम तालुक्यामध्ये 150 मिलीमीटर पाऊस। 9 एकर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। हेक्टरी 8,500 रुपये कसं परवडणार? शेतकऱ्याचा सवाल। ₹80 ते ₹90 एक गुंठा जमीन कशी नीट करायची? हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं आष्टीच्या तहसीलदार यांना निवेदन। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गौडगाव इथे दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस। कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचा टाहू। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। ऊसाचं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट। धाराशिवमध्ये पूल वाहून गेल्यामुळे दूध ओतून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। डेअरीला दूध घालता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना 120 लिटर दूध नदीमध्ये ओतून दिलं। सीना नदीला आलेल्या पुरामध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांचं नुकसान। विद्यार्थ्यांवर वह्या पुस्तकं सुकवण्याची वेळ। विद्यार्थ्यांना नव्यानं वह्या पुस्तक देण्याची मागणी। धाराशिव तालुक्यामध्ये राम नदीला पूर। 2.5 महिन्यांपासून शिलवडी गावचा संपर्क तुटला। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता आलं नसल्याची बाब समोर। शेवगाव तालुक्यामधल्या देवटाकळी शिवारामध्ये पूर। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्याचं काम सुरू। सरसकट पंचनामे करा। नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे निर्देश। प्रशासनाकडून माढा तालुक्यामधील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5,000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्यात येणार। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये पशुखाद्य वाटपाला सुरुवात। शिंगोली गावात पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। वैजापूर तालुक्यामधल्या भिवगावमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। एनडीआरएफच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर। एनडीआरएफसह आर्मीची एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेडमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरडीला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली। शहरामध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे नुकसान होत असल्यानं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रामधील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा। तसंच ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यानं सतर्कतेचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।